गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आजचं विद्याशक्तीचं विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. कसं आहे तुम्ही? तुमचं पूर्ण दिवस कसं गेलं? तुम्ही क्लासमध्ये वाचला बरोबर? क्लास सगळे अटेंड केला? येस. आय होप सगळ्यांचं दिवस चांगलं गेलंय. तुम्ही पण बरोबर छानपैकी वाचायला म्हणून घेतो. सो आजच्या क्लासकडे जाऊया. बट बिफोर दॅट आमचं मोटिवेशनल कोट बघून घेऊन जाऊया मग. ओके. येस. सगळ्यांना दिसाले माझा मोटिवेशनल कोट. ओके. डोंट वेट फॉर थिंग्स टू गेट easier, simpler or better. Life will always be complicated. Learn to be happy right now, otherwise you will run out of time. सो कोण तर सांगता ह्याचा मीनिंग काय आहे मन? एनीबडी? येस. एनीबडी कॅन टेल मी? ओके. सो ह्याचा अर्थ ये है, आम्ही लाईफ मध्ये कोणचं बी सिच्युएशन येऊ दे, ते सगळी डिफिकल्ट राहू दे की इझी राहू दे, आम्ही ते परमनंट कवा बी नाही राहते आणि आम्ही ते सगळी सिच्युएशन्सला छानपैकी फेस करा. ओके. आम्ही आता वेट करतो लाईफ कवा तर सिम्पल होते, कवा तर नॉर्मल होते, तेव्हा आम्ही बरोबर छानपैकी हसूया, छानपैकी सगळं काम करूया. मग तसं कवा बी नाही होते. ओके. लाईफ इज लाईक अ अप अँड डाऊन सिच्युएशन. कवा एक टायमाला तुम्हाला पूर्ण चांगलं राहते, लॉट ऑफ सक्सेस, लॉट ऑफ हॅपीनेस. दुसऱ्या टाइमला पूर्ण डाउनफॉल. हा. डिफिकल्टीज राहते ती, फेलियर्स राहते ती. येस. सो लाईफ इज कॉम्प्लिकेटेड, कॉम्प्लिकेशन्स लय राहते. कवा बी सरळ एका पटरीमध्ये कसं ट्रेन जाते तसं लाईफ नाही जाते. ओके. एक नाही तर दुसरं काय तर काय काम तर राहते, इश्यू तर राहते. सो त्याच्यासाठी तुम्ही ते कॉम्प्लिकेशन्स मध्ये गेलं तर तुम्हाला लाईफ एन्जॉय करायला, लाईफ छानपैकी हसा हसून काढायला नाही होते. त्याच्यासाठी व्हॉट इज इम्पॉर्टंट इज तुम्ही एव्हरी टाइम काय एफर्ट्स घालता, काय परिश्रम करता, ते सगळी काय एव्हरी डे तुम्ही काय ट्राय करता ना, तेच करा. छानपैकी हसा, एन्जॉय करा लाईफला, एफर्ट्स घाला. येस. बट डोंट टेक द स्ट्रेस टू मच, और ते फेलियर्स काय राहते त्याला लई मनात घेऊन लई त्रास करून घ्यायचा नाही. फेलियर्स आम्हाला कशाला येते? ती आम्हाला शिकवायला येते. ती आम्ही एक बेटर पर्सन हुआ मन आम्हाला ते डिफिकल्टीज देते. सो त्याच्यासाठी ते डिफिकल्टीज फेस करून घेऊन त्याच्यामध्ये काय लेसन आहे ते शिकून आम्ही छानपैकी अपकमिंग सिच्युएशन्सला तयार राहा. ओके. सो आजचं मोटिवेशनल कोट आम्ही बघून घेतलो. आमचं क्लासकडे जाऊया. सो लास्ट क्लासमध्ये आम्ही काय स्टार्ट केलं? सो ऑलरेडी आम्ही फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज वरती सिम्युलेशन बघितलो. लास्ट क्लासमध्ये क्विज झालं. ओके. सो लास्ट क्लासमध्ये तुम्हाला आठवण न राहिलं तर त्याच्यामध्ये एक वर्ड वॉल ऍक्टिव्हिटी आम्ही अजून कम्प्लीट करा. ओके. ओपन द बॉक्स ऍक्टिव्हिटी. बिकॉज ऑफ टाइम आम्हाला ते कम्प्लीट करायला नाही हुलं. टाइम कम होतं मग. सो आज आम्ही तेच स्टार्ट करूया मग फर्स्ट. ओके. येस. सो गिव्ह मी अ मोमेंट. मी आता तुमचं संग ते शेअर करतो म्हणा. 1 minute. जस्ट गिव्ह मी अ मोमेंट. येस. सो तुम्ही आज ओपन द बॉक्स ऍक्टिव्हिटी आम्ही करूया म्हणा. ते करून घेऊन आम्ही काय शिकणार आहे म्हटलं तर तिथं वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन्स मध्ये कसं आम्ही फेस करतो मन बघायचं आहे. ओके. येस. सो 1 minute. सो आता मी ते वर्ड वॉल स्क्रीन तुमच्या संग शेअर करतो मन. ओके. सो 30 सेकंड्सचा टाइम लिमिट राहते. सो फास्टली आम्ही आन्सर करूया मग. येस. बेकिंग अ केक, फिजिकल केमिकल चेंज? केमिकल चेंज. येस, इट इज अ केमिकल चेंज. नेक्स्ट दूसरा है ऑक्सीडेशन. ऑब्वियसली एक
केमिकल चेंज है. करेक्ट. थर्ड वन, ब्रेकिंग वुड, लाकडाच्या तुकड्याला असं मोडायचं का, फिजिकल चेंज. येस. फोर्थ वन, पेंटिंग वुड, ते पण एक फिजिकल चेंज है ना. येस. फिफ्थ वन, ग्लास ब्रेक करायचं, फिजिकल है की केमिकल चेंज. फिजिकल है. बर्निंग फॉरेस्ट, केमिकल चेंज है ना. फॉरेस्ट बर्न होला तर आम्ही वापस ते ओरिजिनल पोझिशनला नाही येते ऑब्विसली. इव्हॅपोरेशन, फिजिकल है की केमिकल चेंज. एनीबडी. नो, इट इज अ फिजिकल चेंज. ओके. इव्हॅपोरेशन हे एक फिजिकल चेंज है. कंडेन्सेशन सांगा, फिजिकल है की केमिकल है. फिजिकल चेंज. येस, इट इज अ फिजिकल चेंज. नेक्स्ट, रिपिंग पेपर, पेपर फाडायचं, फिजिकल है की केमिकल चेंज. फिजिकल चेंज. नेक्स्ट, सब्लिमेशन, फिजिकल है कि केमिकल चेंज. सब्लिमेशन कौन सा है, इज इट अ फिजिकल और केमिकल चेंज. फिजिकल चेंज. ओके. नेक्स्ट, सो सब्लिमेशन मध्ये काय होते, एक सबस्टन्स डायरेक्टली सॉलिड स्टेट मध्येच गॅशियस स्टेट मध्ये चेंज होऊन सोडते. ओके. त्याच्यासाठी आम्ही त्याला फिजिकल चेंज म्हणून सांगतो. नेक्स्ट, कटिंग ग्रास, फिजिकल है कि केमिकल. फिजिकल चेंज. यस. नेक्स्ट, केमिकल रिएक्शंस ऑकरिंग, केमिकल रिएक्शंस झाला तर ऑब्विसली केमिकल चेंजेस आहे हे. नेक्स्ट, फायरवर्क्स एक्सप्लोडिंग, फायरवर्क्स फिजिकल है कि केमिकल की चेंज. केमिकल चेंज. नेक्स्ट, फोटोसिंथेसिस, फिजिकल है कि केमिकल चेंज. हे आम्ही ऑलरेडी वाचलो. यस और नो. फोटोसिंथेसिस काय है, इज इट अ फिजिकल और केमिकल चेंज. हे एक केमिकल चेंज है ना. नेक्स्ट, कुकिंग स्टिक, केमिकल चेंज. कुकिंग आला तर ते केमिकल चेंजेस राहते. बर्निंग वुड, अगेन केमिकल चेंज. नेक्स्ट, मिक्सिंग कॅरेट अँड पीस, आम्ही गाजर आणि पीसला दोघांना मिक्स करालो. सो ऑब्विसली हे एक फिजिकल चेंज आहे. आम्हाला पाहिजे तर आम्ही त्याला सेपरेट करून घेतो. येस ऑर नो. रिपनिंग ऑफ बनानास, बनानास केळं पूर्ण असं नासून सोडते, ते फिजिकल आहे की केमिकल चेंज. ऑब्विसली केमिकल चेंज आहे. ऑब्विसली आम्ही टाकून सोडतो, ते वापस ओरिजिनल शेपला घेऊन यायला येते काय, बिलकुल. फ्रीजिंग वॉटर, चेंज. आईस वॉटर म्हटलं तर वॉटरला पूर्ण पाणीला आम्ही फ्रीज मध्ये ठेवून फ्रीज करतो आणि बाहेर काढून ठेवला तर ते आणि पाणीसारखं पूर्ण अनफ्रीज होऊन सोडतं. यस ऑर नो. स्मॅशिंग अ वॉटरमेलन, फिजिकल चेंज है ना. यस.
Yes. So as I'm back, okay, I'm really sorry for the inconvenience. Okay, so आम्ही कुठं होतो? आम्ही फिजिकल आणि केमिकल चेंजेसचा इनकन्व्हिनियन्स बघालतो. ओके. येस. सो फ्राईंग अन एग होलतं. सो 23rd बघूया. इरोजन. इरोजन फिजिकल आहे की केमिकल चेंज सांगा मला. फिजिकल आहे की केमिकल चेंज? फिजिकल चेंज? Yes, it is a physical change. Next, breaking a pencil, physical change. Next, आईस मेल्ट व्हायचं आणि पाहिजे तर आम्ही फ्रीझर मध्ये ठेवून ते आईसला आम्ही काढून घेतो. येस ऑर नो? मेल्टिंग बटर ते पण एक फिजिकल चेंज आहे. सॉर मिल्क फिजिकल है कि केमिकल चेंज? केमिकल चेंज है. बॉइलिंग वाटर फिजिकल चेंज. नेक्स्ट, डायजेस्टिंग फूड ते पण एक केमिकल चेंज आहे. नेक्स्ट, कटिंग हेअर कट करायचं इट इज अ फिजिकल चेंज है ना. नेक्स्ट, स्पॉइलिंग फूड पूर्ण काय जेवण राहते ते नासून सोडायचं ते पण एक केमिकल चेंज आहे. येस. डाईंग हेअर डाय करायचं फिजिकल आहे की केमिकल चेंज? फिजिकल चेंज? नो, इट इज अ केमिकल चेंज. कशाला म्हटलं तर केमिकल प्रॉडक्ट्स आमच्यावर तुमचं केसावर लावून घेते लावून त्यांनी ते कलरला कन्वर्ट करते. रोस्टिंग मार्शमेलोज केमिकल चेंज. नेक्स्ट, precipitate forms in test tube ते पण केमिकल चेंज आहे. क्रशिंग शुगर क्यूब्स फिजिकल चेंज. साखरची धाकटी धाकटी काय क्यूब्स राहते त्याला आम्ही क्रश करालो. ओके. नेक्स्ट, कंडेन्सेशन ऑन ग्रास फिजिकल चेंज. टोस्ट बर्न करायचं केमिकल आहे की फिजिकल? केमिकल चेंज. ऍसिड रेन केमिकल चेंज. केमिकल चेंज साठीच ऍसिड रेन होते. येस और नो? लास्ट वन, बंपर डेंट हे फिजिकल चेंज आहे. सो रिपेअर केलं तर आणि ते ओरिजिनल पोझिशनला येते. येस. सो नेक्स्ट, दिस वन इव्हॅपोरेशन का कसं आहे? फिजिकल आहे की केमिकल? सांगा मला पटकन. फिजिकल चेंज आहे. डाइंग हेअर हे एक केमिकल चेंज आहे. सो कम्प्लीट केलो आम्ही 41 रिअल लाईफ सिच्युएशन्स बघितलो. ह्याच्यामध्ये आम्हाला काय माहित होते म्हटलं तर फिजिकल काय आहे आणि केमिकल चेंजेसला कशाला आम्ही सांगतो आम्ही इकडं बघितलो. सो नेक्स्ट ह्याच्यावरती आम्ही आणि एक क्विज करू आपण. सो दिस इज डिफरंट. इथं आम्हाला तुमच्याकडं सिच्युएशन्स नाहीये बट कॉन्सेप्ट बेस्ड आम्ही डिफरन्शिएट करू. कुठं फिजिकल चेंज मध्ये कोणची कोणची टेम्पलेट आणि केमिकल चेंज मध्ये कोणची येते. फर्स्ट वन, गॅस मे बी प्रोड्यूस. केमिकल चेंज मध्ये गॅस यूज होते की फिजिकल चेंज मध्ये? स्मोक येते की केमिकल चेंज मध्ये? ओके. नेक्स्ट, अ केमिकल रिएक्शन ऑकर्स. केमिकल रिएक्शन कुठे येते? फिजिकल चेंज मध्ये येते की केमिकल चेंज मध्ये? केमिकल रिएक्शन कुठे येते? केमिकल चेंज सॉरी केमिकल रिएक्शन केमिकल चेंज मध्ये येते. हीट मे बी प्रोड्युस्ड. हीट हीट प्रोड्यूस होते तेव्हा तुम्ही ऍक्टिव्हिटी करता. फिजिकल चेंज राहू दे की केमिकल चेंज, ते ऍक्टिव्हिटी करायच्या टायमाला हीट प्रोड्यूस होते. हीट प्रोड्यूस होते. एनीबडी कॅन टेल मी हे फिजिकल चेंज मध्ये येते की केमिकल चेंज मध्ये येते?
Anybody? Chemical change? Okay. There may be a loss of magnetism. Loss of magnetism. So, loss of magnetism, is it a physical change or chemical change? Anybody? काय होते लॉस ऑफ मॅग्नेटिझम म्हटलं तर लॉस ऑफ मॅग्नेटिझम म्हटलं तर डिमॅग्नेटाइज व्हायचं मॅग्नेटिक मॅग्नेट कसं राहते एकामेकांना अट्रॅक्ट करते युजली आयर्न या फिर स्टील पार्टिकल्स कोणचे बी राहू दे त्यांना अट्रॅक्ट करते येस ऑर नो सो ते अट्रॅक्शन जाऊन सोडते त्याला आम्ही डिमॅग्नेटायझेशन या फिर लॉस ऑफ मॅग्नेटिझम म्हणून सांगतो बट इट इज रिव्हर्सेबल ओके एक मॅग्नेट मध्येच मॅग्नेटिझम या फिर ते अट्रॅक्शन जायला बिकॉज ऑफ हीट या फिर फिजिकल स्टॉक साठी ते जायला म्हटलं तर आम्ही ते रिव्हर्स पण करायला येते ओके बट ह्याच्यामध्ये कोणतं बी न्यू सबस्टन्स फॉर्म नाही होते सो इज इट फिजिकल सबस्टन्स फिजिकल चेंज और केमिकल चेंज इट इज अ फिजिकल चेंज ओके देर मे बी अ परमनंट कलर चेंज परमनंट कलर चेंज होला तर काय कुठे येते ते फिजिकल चेंज मध्ये येते की केमिकल चेंज मध्ये परमनंट कलर चेंज व्हायचं केमिकल चेंज की फिजिकल चेंज परमनंट कलर चेंज म्हटलं तर रिव्हर्स करायला नाही येते इट इज अ केमिकल चेंज ओके नो केमिकल रिएक्शन ऑकर्स कोणचं बी टाइपचं केमिकल रिएक्शन बिलकुल भी नाही व्हायले सो इज इट केमिकल और फिजिकल चेंज केमिकल रिएक्शन आहेच नाही हे कुठे येते फिजिकल चेंज ओके लाइट में बी प्रोड्यूस लाइट फिजिकल चेंज या फिर केमिकल चेंज झाला तर लाइट प्रोड्यूस होते लाइट सो लाइट में बी प्रोड्यूस म्हटलं तर कोणचं ऍक्टिव्हिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी की केमिकल ऍक्टिव्हिटी मध्ये लाइट प्रोड्यूस होते लाइट याच केमिकल चेंज मध्ये ओके नो न्यू सबस्टेंसेस आर मेड कोणचं बी नवीन सबस्टन्स बिलकुल भी फॉर्म नाही होते ऑब्विसली इट इज फिजिकल चेंज इझिली रिव्हर्स्ड आम्हाला रिव्हर्स करायला येते सो एक ऍक्टिव्हिटी आम्ही परफॉर्म केलो म्हटलं तर वापस आम्ही ते रिव्हर्स करून ओरिजिनल कसं होतं तसंच घेऊन यायला पण येते सो हे फीचर कुठं येते इट इज फिजिकल चेंज ओके अ न्यू सबस्टेंस इज मेड एक नवीन सबस्टेंस फॉर्म होत आहे फिजिकल चेंज मध्ये होते की केमिकल चेंज कुठं होते नवीन सबस्टन्स फॉर्म नवीन सबस्टन्स कुठं फॉर्म होत आहे एनीबडी इट इज इन केमिकल चेंज ओके a change in stage occurs a change in stage occurs is it physical or chemical change फिजिकल चेंज मध्ये येते की केमिकल चेंज मध्ये येते चेंज इन स्टेज या फिर चेंज इन स्टेट ऑफ मॅटर लिक्विडचं गॅस व्हायचं गॅसनं सॉलिड व्हायचं सॉलिड टू लिक्विड लिक्विड टू गॅस असं व्हायचं येस कुठं होतं इथे फिजिकल चेंज मध्ये येते की केमिकल चेंज मध्ये एनीबडी
फिजिकल चेंज. ओके. सो आय हॅव सबमिटेड युअर आन्सर्स. मी तुमची आन्सर्स सगळी सबमिट केलो आणि असं बॉक्सेस मध्ये घातलो. सो सबमिट करू आन्सर्स. चेक करू तुमची आन्सर्स करेक्ट आहे काय. लेट्स सी. येस. सो हे एक मिनिट. करेक्ट आन्सर्स चेक करू आपण. सो लॉस ऑफ मॅग्नेटिझम. सॉरी, इट इज अ केमिकल चेंज ना की फिजिकल चेंज. लॉस ऑफ मॅग्नेटिझम फिजिकल चेंज मध्ये येते. ओके. लॉस ऑफ मॅग्नेटिझम सॉरी केमिकल चेंज मध्ये येते. ओके. ना फिजिकल चेंजची प्रॉपर्टीज बघा. कोणचं बी नवीन सबस्टन्स बिलकुल भी फॉर्म नाही होते. रिॲक्शन फिजिकली राहते. फिजिकली चेंज होते. केमिकल रिएक्शन बिल्कुल भी नहीं रहते. सो ऑब्वियसली फिजिकली रिएक्शन होलंय या फिर फिजिकली चेंज होलंय म्हटलं तर ते ऍक्टिव्हिटी मध्ये आम्ही वापस ते रिव्हर्स करायला पण येते. ओके. फॉर एक्झाम्पल आम्ही वुड पीसेस कट केलो आणि पाहिजे म्हटलं तर ते जॉईंट करायला पण येते. वापस कसं ओरिजिनल होतं तसंच आम्ही ठेवायला या फिर जॉईंट करून ठेवायला पण येते. सो इट इज इझिली रिव्हर्स पण सांगतो आम्ही. आणि चेंज इन स्टेज म्हटलं तर स्टेट ऑफ मॅटर मध्ये चेंजेस होते. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅसेस, असं ते फिजिकली चेंज येते. वेरॅज केमिकल चेंज मध्ये काय काय होते. एक नवीन सबस्टन्स फॉर्म होते. फर्स्टली केमिकल रिॲक्शन राहते. गॅस म्हटलं तर स्मोक फॉर्म मध्ये गॅस रिलीज होते. सो तुम्ही केव्हा कुकिंग करता तेव्हा हीट प्रोड्यूस होते. सो ते हीट प्रोड्यूस होऊन आम्ही कोणचं काय सांगतात सामान घेऊन व्हेजिटेबल्स राहते या फिर मीट राहते आम्ही तेव्हा ते कुक करतो. सो ऑब्विसली ते हीट प्रोड्यूस होते आणि हीट गॅस फॉर्म मध्ये रिलीज होते. येस ऑर नो. आणि लाईट मे बी ऑल्सो प्रोड्यूस्ड. सो वेन यू आर बर्निंग समथिंग, ओके, बर्निंग वुड, बर्निंग फॉरेस्ट, आम्ही लकडी बर्न करालो या फिर फॉरेस्ट बर्न करालो तेव्हा फायर साठी काय होते पूर्ण लाईट प्रोड्यूस होते. परमनंट कलर चेंज होते. परमनंट आम्ही पाहिजे म्हटलं तर केमिकल चेंज मध्ये रिव्हर्स करायला नाही येते. इट इज अन इरिव्हर्सिबल ऍक्शन म्हणून सांगतो आम्ही. ओरिजिनल शेप, ओरिजिनल पोझिशन, ओरिजिनल साईजला घेऊन याला बिलकुल बी वापस नाही येते. हे एक परमनंट चेंज राहते आणि ह्याच्यामध्ये मॅग्नेटिझम पण जाऊन सोडते. ओके. मॅग्नेटिझम पण जाऊन सोडते. ओके. देर विल बी अ लॉस ऑफ मॅग्नेटिझम पण सांगतो आम्ही. ओके. इज इट क्लिअर. येस. ओके. ऑल राईट. सो आम्ही आता फिजिकल आणि केमिकल चेंज पूर्ण आम्ही इथं आज डिस्कशन केलो. सो वी विल in the next class go to the new topic and new simulation and discuss on it. So I hope everybody has understood physical change आणि chemical changes मध्ये काय difference राहते. रिअल लाईफ ऍप्लिकेशन्स बघितलो, सिच्युएशन्स बघितलो, सिम्युलेशन्स पण बघितलो. सो आय होप ह्या टॉपिक सगळ्यांना ठीक ना समजले म्हणून घेतो. ओके. येस. सो आजचा क्लास संपवायचं पहिलं आम्ही एक धाकटं जी के सेशन करून घेऊ म्हणा. त्याच्यावरती आम्ही डिस्कशन करू म्हण. ओके. ऑल राईट. वन सेकंड मी माझं स्क्रीन शेअर करते मग. ऑल राईट, लेट स्टार्ट. वन सेकंड. येस. सो पहिला प्रश्न. विच इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट फ्लावर. लार्जेस्ट फ्लावर कौन सा है. लोटस, रफलेशिया, रोज की लिली. कौन सा है. विच इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट फ्लावर.
वर्ल्ड मध्ये पूर्ण जगत मध्ये कोणचा मोठा फ्लावर आहे? लोटस, रफलेशिया, रोज की लिली? रफलेशिया. येस, रफलेशिया जगत पूर्ण जगत मध्ये एक मोठा फूल आहे. पीडियाट्रिशियन म्हटलं तर चाइल्डचं स्पेशलिस्ट. पोरांना धाकट्या पोरांना बघायचं डॉक्टरला आम्ही पीडियाट्रिशियन म्हणून सांगतो. येस, ट्रू. आम्ही पीडियाट्रिशियन म्हणून सांगतो. येस, कॅपिटल ऑफ यूएसए. यूएसए चा कॅपिटल कौन सा है? टेक्सास, कैलिफोर्निया, वॉशिंगटन डीसी, न्यूयॉर्क सिटी की मियामी? यूएसए चा कैपिटल कौन सा है? एनीबडी? वॉशिंगटन डीसी? यस. सो बोनस राउंड मध्ये आम्हाला काय मिळते म्हणून बघू आपण. ओके. येस, आम्हाला 50 पॉइंट्स जास्त मिळलं. ओके, हु इज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? पहिलं मुख्य सॉरी पहिलं प्रधानमंत्री, भारतचं प्रधानमंत्री कोणतं? पीजे अब्दुल कलाम, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी? जवाहरलाल नेहरू. यस. नेक्स्ट, व्हॉट इज द पर्सन हु कंपाइल्स अ डिक्शनरी कॉल्ड? सो आम्ही कोण डिक्शनरीला कंपाईल करते ते माणसला काय सांगतो? लेक्सिकोग्राफर, एडिटर, कंपायलर की डायरेक्टर? काय सांगतो तुला? लेक्सिकोग्राफर. विच प्लेस इज नोन ॲज द लँड ऑफ व्हाईट एलिफंट्स? सो कोणत्या प्लेसला आम्ही लँड ऑफ व्हाईट एलिफंट्स म्हणून सांगतो? तैवान, लाओस, इंडोनेशिया की थायलंड? आम्ही. येस, थायलंडला लँड ऑफ व्हाईट एलिफंट्स म्हणून सांगतो. ओके. सो फास्ट स्पीड मध्ये आम्ही आता आन्सर कराव. लेट स्टार्ट. कॅपिटल ऑफ न्यूजीलैंड कौन सा है? वेलिंगटन, लंदन की इंग्लैंड? न्यूजीलैंड ची कॅपिटल वेलिंग विच इज द लार्जेस्ट प्लॅटो इन द वर्ल्ड? ह्याच्यामध्ये लार्जेस्ट प्लॅटो कोणचा आहे? तिबेटन प्लॅटो पूर्ण जगत मध्ये एक मोठा प्लॅटो आहे, लार्जेस्ट. विच ऑफ दीज इज वन ऑफ द सेवन वंडर्स ऑफ द वर्ल्ड? ह्याच्यामध्ये सेवन वंडर्स ऑफ द वर्ल्ड मध्येच एक मॉन्युमेंट दिले, ते कोणचं आहे? इज क्राइस्ट द रिडीमर. ओके. यस, अगेन स्पीड होता है. सो लास्ट क्वेश्चन हमें फास्ट.
आन्सर करा. इन विच ओशन डिड द फेमस टायटॅनिक सिंक इन 1912? सो कोणत्या ओशियन मध्ये आमचं टायटॅनिक सिंक होलं होतं 1912 मध्ये? नॉर्थ अटलांटिक ओशन मध्ये. ओके. येस. सो मी सगळी क्वेश्चन्स आन्सर्स केलो. सो नेक्स्ट क्लासमध्ये आणि भेटूया आणि नवीन टॉपिक वरती सिम्युलेशन बघूया. मन टिल देन थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती.